यानंतर मी जास्त वेळ न दवडता आदरणीय कमलाकरजी देसले कवी आणि गझलकार यांना विनंती करतो आपण पेश व्हावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष मालेगाव तालुका ग्रामीण साहित्य चळवळीचे आमचे शिल्पकार ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे, माझ्या उभा असण्याचं श्रेय मी ज्या ज्या गोष्टींना देईल, ज्या ज्या व्यक्तींना देईल, त्याच्यामध्ये आमचे आदरणीय केळी नायरे बाबा जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सात आणि मिथुनी आणि रसा शब्द जैसे कल्लो अमृताक्षी या ज्ञानेश्वरांच्या ओळीभर हुकूम ज्यांचं बोलणं झालं ते आमचे मित्र बापूसाहेब शिरोडे, प्राचार्य बापूसाहेब शिरोडे माझे अतिशय जिवलग मित्र, अतिशय चिंतनशील व्यक्तिमत्व, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक शुचिता सांभाळलेलं असं गोड नाव आणि खूप मोठा कलावंत डॉक्टर विनोद गोरवाडकर. आदरणीय सिंगर सर ते जसे आहेत तसेच आहेत, मी त्यांना आधी बघितलं तसेच ते आता आहेत. जिंजर सर नंतर आता जे बोलले तुम्ही म्हणता मला बोललं ऐकून छान बोलले तुम्ही. तर माझे मित्र प्रमोद सावंत सर, नीट नेटकं सूत्रसंचलन कसं करावं याचा वस्तुपाठ मी आज बघितला. जनरली असं होतं बाबा की कार्यक्रम सूत्रसंचालकच करून जातो खूप जास्त आणि सगळे वक्ते परवडले पण सूत्रसंचालक नको असं वाटतं. पण आजच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने जी मर्यादा घालून दिली ती स्वतःला पण घातली, अत्यंत नीटनेटके. मला ते एक शेर आठवलं की मसले भी खुद बखुद खत्म हो जाएंगे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील, मसले भी खुद बखुद खत्म हो जाएंगे, अपनी अपनी हदों में ना कीजिए. हे ज्या मर्यादा आहेत ह्या मर्यादाचं जर असेल तर कार्यक्रम तुम्ही देखील म्हणतात. त्याचा हा कार्यक्रम वस्तुपाठ आहे. ते आमचे विजय शेवाळे सर जे स्वतः उत्तम ग्रामीण साहित्यिक आहेत. शेवाळे सर, प्राध्यापक महाले सर ज्यांचा अत्यंत आदरणीय उल्लेख झाला ते प्राध्यापक DW पाटील सर. पिंजरनाना आमच्या ग्रामीण साहित्य चळवळीचा एक पार्ट आहे ते नानासाहेब. प्राध्यापक रघुनाथ शेलार सर, DD एवले सर, माझे मित्र दिनेश पवार सर, देवानिकम सर, शिरसाट सर, सगळे जेवढी उपस्थित आहेत मान्यवर त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. या पुस्तकाचे लेखक निळकंठ, रंगी सर, सौ वहिनी, सम्राट, अमित, सगळं रंगी परिवार, टोकड्याचे ग्रामस्थ, सरांवर प्रेम करणारे तुम्ही सगळेच आहे. खरं म्हणजे गोरवाडकर डॉक्टर आणि डॉक्टर शिरोडे या दोघांनी पुस्तकाला बऱ्यापैकी स्पर्श केलेला आहे. पुस्तकांचे तपशील जर मी तुम्हाला सांगितले तर पुस्तक वाचण्याचा इंटरेस्ट जाईल. आणि आपल्याकडे पूर्वी बघा आपण चित्रपट बघायचे सर तर आपण स्टोरी सांगत नव्हतो, कारण एकदा स्टोरी सांगितली की मग तो सिनेमात बघायचा नाही असा एक, कारण ते सगळं ओपन होतं ना, त्यामुळे मी डिटेलमध्ये बोलणार नाही. पण मी काही गोष्टी मुद्दाम तुम्हाला सांगितलं. एक दोन गोष्टी सांगेल की सर जोपर्यंत ऐकणारा कान आणि वाचणारे डोळे जिवंत आहेत तोपर्यंत संस्कृती नावाच्या शब्दाला मरण नाही. परत बोलतो, जोपर्यंत लोक ऐकत आहेत आणि लोक वाचत आहेत तोपर्यंत संस्कृतीला मरण नाही. कारण आपल्याकडे ऐकणे ही फार सुंदर गोष्ट आहे. आता मी मगापासून दिनेश पवारचं ऑब्झर्व करते आणि मला वाटतं डॉक्टर गोरवाडकरांच्या बोलण्यात आलेलं आहे की इतका सुंदर श्रोतृवर्ग या कार्यक्रमाला, सुजान श्रोतृवर्ग लागलेला आहे. तुम्ही ज्या मनापासून ऐकताय त्याला दाद दिली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकणे या गोष्टीबद्दल असं सांगितले की परी मनाच्या कानी ऐकावे आणि बोल बुद्धीच्या डोळ्यात देखावे. ज्यांना मनाच्या कानाने ऐकता येतं आणि बुद्धीच्या डोळ्याने बघता येतं ती माणसं सुजान असतात. असा सुजान श्रोतृवर्ग आज इथे समोर बसलेला आहे. मला खरंच तुमचं मनपूर्वक कौतुक करायचं आहे. आता पुढे जाऊया आपण की मुळातला काय होतं की शिक्षण ही अशी एक गोष्ट होती की काही वर्षांपूर्वी, काही खूप जुन्या वर्षांपूर्वी ती एका विशिष्ट समूहाची मक्तेदारी होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, महर्षी कर्वे यासारखे थोर माणसं आली आणि शिक्षण खुलं झालं, ओपन झालं.
ग्लोबल झालं आणि मग जी माणसं बोलायला लागली ती सगळी बहुजन समाजातली होती आणि त्या बहुजन समाजातला एक प्रतिनिधी म्हणजे प्राध्यापक रंगी सर. शिक्षणाने माणूस बोलतो. शिक्षणाने माझ्या आईचा अनुभव सांगतो तुम्हाला. माझी आई निरक्षर होती, हे अंगठी बहादूर होती. मी माझ्या आईला साक्षर केलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. ती आता गेल्या वर्षी वारली. तिच्याकडे सर 25 पुस्तकं स्वतःची होती. रंगी सर का बोलू शकले त्याचं कारण हे आहे की ते ज्ञान नावाची जी गोष्ट असते ना ती तुम्हाला दहाडायला भाग पाडते. दहाडणे समजताय तुम्ही? तुम्हाला बोलायला भाग पडते. माझी आई जी पण पुस्तकं वाचायची ते सगळं माझ्याशी ती शेअर करायची. एक निरक्षर बाई जर हे बोलू शकते तर शिक्षण व्यवस्थेचा घटक असलेल्या रंगी सरांनी हे पुस्तक लिहिणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. त्यांनी आता ह्याच्या पुढचं लिहावं हा त्याचा संकेत आहे. आता त्यांनी आणि रंगी सर तुमचं म्हणजे विशेष करून एक संपादक तुम्हाला आवाहन करतो आहे की नगारासारखे व्यासपीठ तुमच्यासाठी त्यांनी खुलं केलेलं आहे. परत मी पुढे जातो. सरांचं नाव निळकंठ आहे, पुस्तकाचं नाव सप्तरंगी आहे आणि त्यांचं आडनाव रंगी आहे. ते मला वाटतं कुणी म्हटलंय अण्णा माहिती की ते अवघा रंग एक झाला, किशोरी आमोणकरांनी म्हटलं ते अवघा रंग एक झाला, रंगी रंगला निळकंठ, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल, रंगी रंगला निळकंठ. आता इथे ती गंमत पुस्तकाचं नाव जे ठेवलंय ना ते आहे सप्तरंगी. अण्णा माझ्या गझलेचा एक शेर आहे, खूप झाली अरे पुस्तके वाचून, शेवाळे सर, खूप झाली अरे पुस्तके वाचूनी, जीवनाला जरा वाचले पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल, माणसं खूप विद्वान होतात पण माणसं रसिक नाही होत, माणसं समजदार नाही होत. जर समजदार होत नसाल, रसिक होत नसाल तर त्या शिक्षणाची किंमत कवडी मोलच असते. आपल्याला रसिक होता आलं पाहिजे आणि ॲक्च्युली रसिक होणं म्हणजे काय तर जीवन वाचणे. हे पुस्तक म्हणजे काय तर जीवन वाचलेल्या रसिक माणसाचं प्रांजळ आत्मकथन आहे. ज्या माणसाने जीवन वाचलेलं आहे त्या सगळ्या पुस्तकातले इतके तपशील माझ्या बुद्धीत नाचत आहेत आणि मी कुठल्या कुठल्या तपशिलाचा उल्लेख करू याविषयी मी प्रचंड गोंधळलेला आहे. पण एक ज्ञानेश्वरांची ओवी पण मध्ये मी सांगतो की राजहंसाचे चालणे जगी झाली या शहाणे, म्हणून काय कवणी चालवची नाही. राजहंसाला चालता येतं म्हणजे काही इतरांनी चालायचंच नाही. रंगी सरांचं जे सुरुवातीचं जे मनोगत झालं ना ते मनोगत मी ऐकताना ते भारावून गेलो. आणि माणूस ज्यावेळेला ॲक्च्युली हृदयापासून ज्यावेळेला बोलतो ना त्यावेळेला शब्द लुळे पडतात. शब्दांचं कामच येत नाही सर. इमोशनच तितकी सुंदर असते की ते मौन, ते रडणं, ते डोळे भरून येणं ते खूप बोलतं. तर या माणसाने हे जीवन वाचल्यामुळे या माणसाला लिहिण्याचा अधिकार आहे. जीवन वाचणाऱ्या माणसांनाच लिहिण्याचा अधिकार असतो. पुस्तकं वाचणारी माणसं फार काही सुंदर बोलतात असं नाही, पण जी माणसं जीवन वाचतात ते फार सुंदर बोलतात. हे पुस्तक वाचताना त्यांच्या वडिलांचं एक प्रकरण आहे, भाऊ नावाचं. आणि मी मला वाटतं KN बाबांना फोन केला होता. मी पहिल्या प्रकरणाला माझी गाडी आणली वाचताना, सरकेच ना पुढे. म्हणून फोन पण केला, मी यार सरकत नाही म्हटलं पुढे. आणि मग मला असं आठवलं की चांदवडला एक डॉक्टर मोलोसे नावाचं लेखक आहे, त्यांचं गाथा सप्तपदी नावाचं पुस्तक आहे. त्यांनी मला ते भेट दिलं आणि मी ते वाचायला लागलं. सरकेच ना पुढे. त्यांचा मला फोन यायचा, मी पुस्तक वाचताय की नाही. मी म्हटलं डॉक्टर काय करू, मला यार ते मी त्याच्यात शिरतच नाही, गुंततच नाही. साधारण एक 15 दिवसानंतर हळूहळू त्यातले सगळे कॅरेक्टर्स मी नीट तपासले, समजून घेतले आणि जेव्हा गुंतलं माझ्या पुस्तकात तर मग मात्र मी बाहेर आलो नाही. नेमकं झालं असं मी KN बाबांना फोन केला की मी ह्या पुस्तकात गुंतत नाही. आणि मग तुम्हाला सांगतो बाबा, तुम्हाला फोन केल्यानंतर
जेव्हा मी कंटिन्यू पुस्तक सुरू केलं वाचायला तर साधारण एक 4 ते 5 तास सलग वाचलं आणि मी या पुस्तकातले खूपसे डिटेल माझ्या बायकोला प्रतिभाला सांगितलं. तिच्याशी मी खूप शेअर केलं. हे भाऊ या प्रकरणावर मी खूप थांबलो. भाऊ त्यांचे वडील आणि बाबांनी लिहिलेल्या फार सुरेख प्रस्तावनेमध्ये भाऊंच्या स्वभावाचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे सरांच्या वडिलांच्या स्वभावाचा उल्लेख केलेला आहे. खेड्यातला माणूस इतका पुरोगामी असू शकतो. दोनच गोष्टी आहेत त्यांच्याकडे लग्न पद्धत, मला वाटतं ती काय शब्द वापरतो, भवरी नावाची एक लग्न पद्धत आहे आणि या लग्न पद्धतीमध्ये पहाटे लग्न लागतं, उत्तर रात्रीला लग्न लागतं. हे अद्भुतच गोष्ट आहे. तर ते उत्तर रात्रीला जेव्हा लग्न लागतं ती रात्र म्हणजे गाढ झोपेचा तो वेळ आहे. त्यांनी फार विनोदी लिहिलेले आहे. रात्री ते लोक इतके नाचतात, ते मुलं इतके नाचतात आणि इतके गाढ झोपून जातात. सकाळी जेव्हा त्यांना जाग येते त्या सगळ्या तरुण पोरांना, ते त्यांना हेच नाही आठवत की आपण लग्नाला आलो की काय. एकदम मिश्किलपणे ते लिहिलेलं आहे. तर ती भवरीची लग्न पद्धत आहे, त्या पद्धतीला त्यांच्या बाबांनी बदललं. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आजीचं हयाताई लग्न ना. हां. आणि दुसरा प्रसंग आहे आजीच्या याचा, म्हणजे अंत्यविधीनंतर जे काही उत्तर कार्य वगैरे आपण करतो तो एक प्रसंग आहे. तर तिथे पण त्यांच्या बाबांनी ती जी पद्धत होती सगळी 10 दिवस काय असेल ते सगळ्या अख्ख्या गावातल्या आपल्या परिवाराला जीव घालून एक वेळेचं गावजेवण परवडलं, पण ते 10-12 दिवसाचं म्हणजे फार भयंकरच प्रकरण होतं. आणि त्यांनी त्याला विरोध केल्यामुळे त्याला विरोध झालासुद्धा. पण मला असं वाटतं की केवळ विरोध होतो म्हणून जुन्या परंपरा चालू ठेवणे हे ठीक नाही. तर त्यांनी ती पद्धत बदलली आणि तो विरोध होणं ही काय भयंकर गोष्ट असते. पुरोगामी होण्याची चवच आपण पाहावी, म्हणजे आपल्याला कळतं की किती वाईट असतं समोरच्याचा विरोध अंगावर असेल. मला आठवलं म्हणून सांगतो. बाबा, माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला आपल्याकडे खारेवर गोंधळ जो असतो, तर गोंधळाला आपण बोकड मारतो. मी मुळात का वारकरी माणूस आहे, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि आता करावं काय. परंपरा तर सांगते की खारेवरे केलं पाहिजे, बोकड मारले पाहिजे. मला त्यावेळेला कळलं की तुम्ही जोपर्यंत कोणाला विरोध करत नाही तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असतात. तुम्ही ज्या दिवशी विरोध करायला लागतात त्या दिवशी तुमच्या शत्रूंच्या संख्येत प्रचंड वाढ होते. व तो विरोध तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी केलेला असला तरीसुद्धा तो मी डिक्लेअर केले की बाबा मला खारेवरे करायचं नाही. तर आमच्या भगवंतीतले सगळे लोक माझ्याकडे आले, एक मिटिंग घेतली आणि परंपरा पाळणे किती चांगलं असतं याच्यावर मला सगळ्यांनी माझं बौद्धिक घेतलं. आणि म्हणजे सगळ्या शक्यतानिशी मला त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. मी एकच शेवटचा युक्तिवाद मांडला. समजा बोकड मारल्यानंतर जर मलाच त्रास झाला आणि माझंच काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? सगळे भावबंधूतले निघून गेले, कोणीच थांबलं नाही. हा ना, म्हणजे समजा याला हार्ट अटॅक आला तर म्हणजे मला ही कल्पनाच नाही सहन झाली की एक शुभ कार्य करायचं आणि त्याला बोकड मारायचं. म्हणजे एक जीव घ्यायचा, त्याच्या मानेवर सुराग ठरवायचा, त्याचं रक्त सांडायचं, ते सगळं आपण अतिशय चवीने खायचं आणि एक शुभकार्य करायचं. माझ्यातल्या आतल्या हृदयाच्या आवाजाचं मी ऐकलं आणि मी त्याला विरोध केला. तेव्हा मला कळलं सर पुरोगामी असण्याची किंमत मोजावी लागते. आणि या व्यासपीठावरचे अध्यक्ष KN बाबा या माणसाच्या अवघ्या जगण्यामध्येच विरोध हा शब्द भरलेला आहे. सगळा विरोध शब्द भरलेला आहे आणि तो अतिशय योग्य अर्थाने भरलेला आहे. ते सतत संघर्षशील आहे आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. सर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. भाऊ हे कॅरेक्टर जर मला पाहायला मिळालं असतं तर मी भाग्यवान राहिलो असतो असं ते प्रकरण वाचताना मला वाटतं. ते माझ्या वडिलांच्या जवळ जाणारं प्रकरण आहे. आणि वडील नावाची संस्था आणि आई नावाची संस्था ज्या लेकरांना समजून घेता येत नाही त्या लेकरांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या फार भयंकर असतात. मी आता सम्राटच्या बरोबर आलो, अरे काय पोरगं गोड आहे तुमचं, इतका थँक्सफुल, इतका कृतज्ञ. आणि मला तो हा पण आवडला तुमचा, अमित पण आवडला. खूप गुणी मुलं आहे आणि ही त्या संस्कारांची परंपरा आहे. आपल्याला आईवडिलांना समजून घेता आलं पाहिजे. यातलं शेवटचं जे प्रकरण आहे अपेक्षा नावाचं, सर अपेक्षा नावाचं प्रकरण मला फार आवडलं. स्वप्न नावाचं जे प्रकरण आहे तुमचं ते पण मला फार आवडलं. स्वप्न नावाच्या प्रकरणामध्ये त्यांनी जे भाष्य केलेलं आहे, जे चिंतन लिहिलं आहे ते फार सुंदर आहे.
मी किती बोलावं याला मला मर्यादा आहे, मला माझे भान पण आहे. मला असं वाटतं की मी 15 मिनिटं झालेत बोलायला, मी 5 मिनिटात माझ्या बोलण्याचा समारोप करेन. समारोपामध्ये मी एवढंच सांगेन, मी पुस्तकाच्या तपशिलांबद्दल बोललो नाही कारण ते तुम्हाला वाचायचं आहे. समारोपाबद्दल मी इतकं सांगेल की सर तुम्ही प्रांजळपणे तुमच्या प्रास्ताविकात बोललात की मी काही लेखक नाही, ललित लेखक नाही, कौशल्य किंवा ती गुणवत्ता माझी नाही असं मानायचं काही कारण नाही. जर असं तुम्ही मानत असाल तर माझ्याकडे लगेच बहिणाबाई उभ्या राहतात. आणि आश्चर्य या जगातलं मोठं आश्चर्य असं आहे की जी बाई अंगठा टेकायची, जी बाई मुळात निरक्षर होती, त्या बाईच्या नावाने विद्यापीठ आहे. बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे एका निरक्षर बाईच्या नावाने आहे. तर लिखाणासाठी फक्त उर्मी नावाची गोष्ट लागते, जी बहिणाबाईंकडे पण होती आणि ती तुमच्याकडे पण आहे. ज्याला ज्याला सांगावंसं वाटतं तो सर लिहू शकतो. आता राहिली गोष्ट टेक्निकची, ते टेक्निक नंतर शिकूपर्यंत हे आत्मकथन मला यासाठी आवडलं की या आत्मकथनामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर हे खूप प्रांजळ आहे आणि याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी, एक पारदर्शीपणा आहे. साधारणतः बऱ्याच वेळेला असं असतं की ज्यावेळेला मला माझ्याबद्दल बोलायचं असताना देवरे सर तर मी खूप चांगलंच सांगतो, म्हणजे मी किती चांगला, मी किती चांगला, मी किती चांगला असं मी सतत सांगतो. लक्षात घ्या, जेव्हा माणसं आत्मस्तुती करतात, आत्मप्रौढी करतात, त्याचाच अर्थ ते त्यांची काळी बाजू लपवतात. सिंपल रूल आहे तो. एखादा माणूस डार्क आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याची सगळ्यात उत्तम कसोटी तो किती उजळ बोलतो, तो स्वतःबद्दल किती ब्राईटनेस सांगतो, समजून घेतो तो तितका डार्क आहे. नेहमी लक्षात घ्या, कपड्यांच्या आतली कातडी सुद्धा ती महत्त्वाची असते. कपडा महत्त्वाचा असतो. कपडा हे चरित्र नाही, कातडी हे चरित्र आहे. ह्या माणसाने इतकं सरळ लिहिले. त्याच्या परीक्षेचा एक किस्सा आहे. त्याचे सर कोण होते, त्यांनी त्या फ्रेजेस ज्या होत्या त्या परिच्छेदामधल्या सगळ्या 10-11 फ्रेजेस त्यांना सांगितल्या, त्या त्यांनी लिहिल्या. हे लपवता आलं असतं सरांना, VDPनं लपवता आलं असतं सरांना. अशा कितीतरी गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या लपवता आल्या असतात. काहीच नाही लपवलं, आरशासारखं लख्खपणे लिहिलं. आणि सर तुम्हाला सांगतो, आत्मचरित्र आत्मकथनाची सर्वात उत्तम कसोटी आहे. तुम्हाला स्वतःला सोलून जर मांडता आलं तर ते उत्तम आत्मकथन असतं. स्वतःची कातडी सोलून ज्याला आपल्याला आपलं मूळ स्वरूप दाखवता येतो तो खरा आत्मचरित्रकार असतो. जो फक्त स्वतःच्या आरत्या ओळखतो तो काही आत्मचरित्रकार नसतो. मी नाव नाही घेत, मी अशा एका माणसाचं पुस्तक वाचलं, अशा एका माणसाचं पुस्तक वाचलं की ज्या माणसाला समाजात अतिशय मान आहे त्या माणसाने लेखक म्हणून स्वतःचा उल्लेख केलेला आहे. एक थोर व्यक्तिमत्व, लेखक असं बोलतो, एक थोर व्यक्तिमत्व मुखपृष्ठावर छापलेलं आहे आणि खरे लेखकाचं नाव आहे. तरी म्हटलं हे केविलवाना प्रकार आहे. तुम्ही थोर आहात, तुम्ही कशाला सांगता? तुम्ही जसे आहात तसे सांगा, तुम्हाला लोक स्वीकारतात. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण आहे सत्यकथा लिहिणारे महात्मा गांधी. मेरी सत्यकथा आहे त्यांचं, जे सत्याचे प्रयोग नावाचं आत्मचरित्र आहे, हे तुम्ही बहुतेकांनी वाचलं असेल. अतिशय नेकेडपणे, अत्यंत नग्नतेने स्वतःच्या दोषांबद्दल गांधींनी लिहिलेलं आहे. बाबा आमटेंनी गांधींबद्दल असं बोलले की सामान्य माणसांना जे कबूल करता येत नाही, परत बोलतो, सामान्य माणसांना जे कबूल करता येत नाही ते त्या सगळ्या चुका, म्हणजे सामान्य माणसांनी कराव्या त्या सगळ्या चुका गांधींनी केल्या, पण सामान्य माणसांना जे कबूल करता येत नाही ते गांधींनी केलं. म्हणून गांधी महात्मा झाले. महात्मा होण्यासाठी मी किती चांगलं आहे हे सांगणं मुख्य नाही, महात्मा होण्यासाठी तुम्ही कसे आहात तसे सांगा. याच्यासाठी लागतं धैर्य. ते धैर्य रवी सरांकडे आहे. या पुस्तकामधले त्यांनी असा आकडा दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये, 700 मला वाटतं तुम्ही सिनेमा बघितले, 700 सिनेमे. ते त्यांच्या वयाला काही गुणाकार केला तर मला वाटतं किती येते मला माहिती नाही, पण इतका हा चित्रपट वेडा माणूस आहे. आणि चित्रपटांच्या संदर्भातलं एक तुमचं छान प्रकाराने मला ते आवडलं. चित्रपटाने माणसं बिघडतात, मुलं बिघडतात वगैरे, तर हा जो काही प्रवाद आहे त्याला छेद देणारं ते त्याच्यात बोलतात. काय बोलतात ते मी सांगत नाही, कारण ते मुळातून वाचण्यासारखं आहे. तर इतकं प्रांजळपणा या सगळ्या पुस्तकात आहे. खूप जास्त तपशील त्याच्यामध्ये सांगण्यासारखे आहेत, पण मी सांगत नाही. आता इतकं तर तुम्हाला वाटलं पाहिजे, जर असं असेल तर हे पुस्तक वाचलं पाहिजे. तुम्हाला पुस्तक वाचलं पाहिजे या एका निर्णयापर्यंत आणणं हे माझं काम आहे. तर ही सगळी कसोटी पूर्ण करून हे आत्मकथन सरांनी लिहिलेलं आहे.
शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो. बहुजन माणसांनी शिकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, कारण बहुजन माणसांचे अनुभव हे अत्यंत जीवनाशी संलग्न अनुभव आहेत. जो माणूस प्रत्यक्ष जगला त्यांचं ते पलायन प्रकरण ते इंटरेस्टिंग आहे. बरं, मला वाटतं तुम्ही वाचलं आहे, म्हणजे श्रोतांमधले बरेच जण मला रिस्पॉन्स देत आहेत की याचा अर्थ तुम्ही आधी वाचलेलं दिसते. सर पण प्रतिसाद देत आहेत. पलायन नावाचं प्रकरण आहे ना, त्या प्रकरणामध्ये भूक ही गोष्ट आहे ना, यावर ते जे लिहिले ना, तर मला गलबलून आलं होतं ते वाचताना. चला, परत मी पुन्हा पुस्तकामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय. मला परत भान ठेवलं पाहिजे मर्यादांचं. तर तुम्ही सगळ्यांनी अण्णा गोरवाडकर बोलले त्याप्रमाणे पुस्तक घ्या, मनापासून वाचा, एन्जॉय करा. आणि हे पुस्तक बसलेल्या बऱ्याच जणांना लिहिण्याची प्रेरणा देईल. D.W. पाटील सर, माझी तुमची ओळख नाही पण कोण तुझ्यापैकी? अरे क्या पाटील सर, तुम्ही पण लिहा. तुम्ही D.W. या नावाने मला सर नावाने ओळखतो, तर तुम्ही पण लिहा. कारण जो माणूस दुसऱ्याला लिहिण्याची प्रेरणा देतो त्याने पण लिहिलं पाहिजे. तर मी परत एकदा या पुस्तकाचं अधिकृत प्रकाशन झालं असं जाहीर करतो. सरांच्या भविष्यातील प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो. धन्यवाद आबासाहेब.